तर ही सध्या आपण पुण्यातली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये राज ठाकरे दाखल झाले, ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नेमकी कशा पद्धतीची बैठक होते, पदाधिकाऱ्यांना काय सूचना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अतिशय जल्लोषात जंगी स्वागत सध्या राज ठाकरेंचं केलं जातं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये दाखल झालेत। पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं जातं। पदाधिकाऱ्यांसोबत आज त्यांची बैठक आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, आगामी पालिका निवडणुकीसाठी नेमक्या काय काय हालचाली केल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यावरून ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो। राज ठाकरे पुण्यामध्ये आता दाखल झालेले आहेत। पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, राज ठाकरे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत, कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे, नेमकी काय काय चर्चा कालपासूनच खरं तर पुणे दौऱ्यावर आहेत। आता ते बाहेर पडलेत आणि पहिला कार्यक्रम त्यांचा इकडं सोन्या मारुती चौकात आहे। त्यांचे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी दरवर्षी हा उपक्रम घेतात। ते गणपती काळात गणपती तुमचा आणि किंमतही तुमची, थोडक्यात स्वस्त दरात ते गणपती इतर लोकांना देतात। तुम्ही ठरवा काय ती मूर्तीची किंमत। आणि गणेशोत्सवाचा भाग असतो त्यांच्या या उपक्रमाचा। त्याला दरवर्षी ठाकरे कुटुंबीय भेट देतात। मी कधी वहिनी असतील, कधी साहेब असतील, कधी अमित असेल। त्यावेळेस साहेब स्वतः आज असतात आणि ते ह्या उपक्रमाला भेट दिल्यानंतर इथून ते फुलेवाड्यात जातील, तिथं दाम्पत्याचं दर्शन घेतील महाराजांचं। त्यानंतर त्याच भागात जयनगरमध्ये सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये राष्ट्रवादी मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे, आढावा बैठक, ज्याच्यात मनपाच्या तयारी, कारण कालच प्रभात जाहीर झालेले आहेत आपल्याला माहिती। अनेकांनी मोडतोड केल्याचा आरोप केला विरोधी पक्ष निश्चित करून, त्यावर ते काही भाष्य करतात त्या बैठकीत। खरं तर ती पक्षांतर्गत बैठक आहे, त्यावर ते काही जाहीर भाषण बोलणारही नाही। त्यांनी आधीच स्पष्ट केलं की आमचा पक्ष संघटनात्मक कार्यक्रम आहे। या दोन हा जाहीर कार्यक्रम आहे, यासाठी इथे सगळे मनसे कार्यकर्ते आणि सगळे त्यांचे चाहते इथं आलेत आणि त्यांना आमंत्रण करण्याचा प्रयत्न आहे सगळ्या कार्यकर्ते। आता त्यांचा सत्कार होतो इथं, त्यांचं पदाधिकारी सगळी बैठक सुरू आहे। चंद्रकांत, राज ठाकरे शाखाध्यक्षांना मार्गदर्शन करणार अशी सुद्धा माहिती मिळते, त्याबद्दलचे काही अपडेट्स आहेत का? हो, दुपारनंतरचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी रूपरेषा आहे, त्यामध्ये तो एक भाग आहे। पण इथून आढावाही घेतला जाणार आहे पुढे कसं जायचं, कारण आपल्याला माहिती ठाकरे बंधूंच्या चर्चा जोरात आहे। अद्याप काही दोन्हीकडे स्पष्टता नाहीये, पण इथल्यावर जायचं की ठाकरे शिवसेनेसोबत जायचं, म्हणजे उभाटा गटासोबत, त्याबाबत ते जाहीर जे काय यावर भूमिका पाहिजे तेव्हा होईलच। पण आता तरी आपण आपली तयारी केली आहे पक्ष पातळीवर, संघटना पातळीवर, त्यासाठी हा त्यांचा मेळावा आहे। पुण्यासाठी मनसेची काही वेगळी रणनीती असणार आहे का? चंद्रकांत, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, पुण्यासाठी त्यांची काही वेगळी रणनीती असणार आहे का पक्षाची? नाही, सध्या तरी वेगळी रणनीती काही दिसत नाही। मुंबईत जे होईल ते तिकडे होईल असं दिसतंय। नक्कीच चंद्रकांत, हे आपण काही दृश्य सध्या आपण पाहतोय। पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। एका विशेष उपक्रमासाठी राज ठाकरे सध्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे, पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत आणि या संवादामध्ये, या बैठकीमध्ये पुणे मनपासाठी काही निर्णय घेतले जातील का, पक्षांतर्गत काही व्यूहरचना केली जाईल का, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आगामी मनपा निवडणुकीसाठी ते तयारीचा आढावा घेणार आहेत, त्यामुळे पुण्यासाठी मनसेची यंदा काय रणनीती असते हे पाहणं महत्त्वाचं आहे।